जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8. आणि ओवी क्रमांक 169. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या आला होता. मागच्याला आपण ओवी क्रमांक 160 ते 169 असा एक साधारण अभ्यास केला होता. श्लोक क्रमांक 18 आणि 19 याच्यावरच्या त्या ओव्या. अव्यक्ताद व्यक्तय सर्व प्रभवंत्य हरागमे हा जो श्लोक आहे. आणि मग पुढचा भूतग्रामस एवाय वगैरे वगैरे. आपण विचार करत होतो की ब्रह्मदेवाचा जो लोक, ज्याला सत्यलोक असं म्हणतात, त्याचं आयुष्य हे आपल्या मर्त्य लोकाच्या आयुष्यापेक्षा कितीतरी पटी, कितीतरी म्हणजे आपण गणना करू शकणार नाही इतक्या प्रचंड मोठ्या पटीने मोठा आहे. तो काल मोठा आहे. पण कालाच्या भाषेत बोलतो. आपल्याला आपले दिवस रात्र समजतात. 24 दिवसाचा आहे, तासांचा एक दिवस समजतो. 365 दिवसांचं वर्ष समजतं. कारण आपल्या सूर्याच्या सापेक्षतेने सगळं सुरू आहे. सूर्यापासून ग्रह जितका दूर, तितका काल मोठा होत जातो. माहिती आहे आपल्याला. कारण तेवढा प्रदक्षिणा करायला वेळ जास्त लागतो. आपल्या पृथ्वीला 365 दिवस लागतात, म्हणून 365 दिवसांचं एक वर्ष. ही जी काही कालगणना आपण बसवून घेतलेली आहे, आणि किती नाही म्हटलं तरी मनुष्याचं आयुष्य एका दृष्टीने दीर्घकाल असतं. कलियुगामध्ये 100 वर्ष सांगितलंय, पण आपण 80-90 वर्ष समजूया समजा. तर आपल्या आयुष्याचा जर विचार केला तर आपलं सुद्धा आयुष्य खूप मोठं आहे. कारण अगदी काही मिनिटांचं आयुष्य असलेले सुद्धा आपल्याला मनुष्येतर प्राणी माहिती आहेत. काही मिनिटांचं आयुष्य असलेले, काही तासांचं आयुष्य असलेले इत्यादी. मुद्दा एवढाच आहे की आयुष्य एका क्षणाचं असो का आयुष्य ब्रह्मदेवाचं असो, ते विनाशी आहे हे आपण शिकतोय. आपला सगळा अभ्यास अतिशय सविस्तर करून झालेला आहे. त्यामुळे पुन्हा त्या संख्येमध्ये किंवा त्या याच्यात जायला नको. पण एक उजळणीचा भाग म्हणून आचार्यांनी जे सांगितलं की हे सांगण्याचा भगवंतांचा उद्देश काय आहे. मी जसं त्या दिवशी म्हणालो की ब्रह्मदेवाच्या दिवसात आणि रात्रीचा हिशोब मांडणं हा उद्देश नाही. तर पुन्हा गंमत अशी आहे की कोणत्या ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाबद्दल आपण बोलतो आहोत, हाही एक विचार आहे. किती हे अफाट आहे विश्व, त्याची कथा सांगतात. त्या कथेकडे नको जायला आत्ता सुरुवातीलाच. कथा सोडून देऊ आपण. पण कथा सांगण्याचा उद्देश एवढाच की त्या ब्रह्मदेवाला एकदा अहंकार झाला. काय, अरे मी एवढंसं छोटंसं काहीतरी करतो, तुम्हाला अहंकार होतो, तर एवढं मोठं विश्व निर्माण केलं. झाला एकदा. पुन्हा कथाभाग सोडून देऊ, पण त्या कथाभागातून हेच ऐकायचंय की त्याला शेवटी विचारणार येतं की आपली ओळख द्या. सांगतो माझी ओळख मला माहिती नाही. ब्रह्मदेव तसं नव्हे. मग कसं? दोन गोष्टी सांगा म्हणलेत. कोणत्या कालातला ब्रह्मदेव? पहा, कालपरिच्छिन्न शिकतोय आपण. कथा या मंथुनी नवनीता पण शिकलो ना आपण.
आपली 4 युग 1,000 वेळेला गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तशीच 4,000 वेळा गेल्यानंतर एक रात्र, अशी त्याची 100 वर्ष. पण शेवटी संपतो ना तो. म्हणून त्याला काय विचारलं, दोन गोष्टी विचारल्या. ओळख द्या म्हणजे काय, कोणत्या काळातला ब्रह्मदेव आणि कोणत्या ब्रह्मांडातल्या ब्रह्मदेवाबद्दल तुम्ही बोलत आहात हे आधी सांगा. नुसतं मी व्हाईस प्रेसिडेंट असं म्हणून चालतं का? आता मॅनेजर म्हणून काम करतोय का? म्हणजे कोणत्या काळात तो व्हाईस प्रेसिडेंट होता, कोणत्या कंपनीत होता, हे जसं सांगावं लागतं. जसं व्हाईस प्रेसिडेंट्स कारण अनेक असतात, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट्स अनेक असतात. उदाहरण दृष्टांत म्हणून वापरला आपण फक्त. कोणत्या काळातला, कोणत्या ब्रह्मांडातला, आणि मग आपल्याला कळलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज. आपण अनेक संतांचा जय जयकार करतो, त्याच्यामध्ये वाक्य येतं की नाही, अनंत कोटी. मुद्दा एवढाच आहे की काय आपण शिकतोय की भगवंतांचा जो भाव आहे, भगवंतांचा जो उद्देश आहे, हे सगळं आपल्याला सांगण्याचा, तो आपला विषय सुरू होता. आणि हे अखंड सुरू आहे, अखंड सुरू आहे. त्याचा दिवस संपला की हे लयाला जातं विश्व. रात्र सुरू झाली की लयाला जातं. दिवसाला सुरुवात झाली की पुन्हा व्यक्त होते. सगळं आपण मागच्याला अभ्यासलं. पण यातनं काय भगवंताचा भाव आहे, की जर कुठे कोणाच्या मनामध्ये असेल की ठीक आहे ना, काय हरकत आहे, काही हजारो लाखो वर्ष का होईना, पण ती नंतर माझी सुटका होईल आपोआपच, जेव्हा महाप्रलय होईल, तर ते तसं काहीही होणार नाही, हे भगवंत सांगतात आहे. अकृताभ्यागम आणि कृतविप्रणाश, हे दोन दोष नाहीत. सुटका नाही आहे. कर्मबंधनातून सुटका नाही आहे. जोपर्यंत मी स्वतःला करता समजतो, भोगता समजतो, जोपर्यंत मला अज्ञान आहे, ज्ञान झालेलं नाही, तोपर्यंत कर्मबंधनातून सुटका नाही, हे सांगण्याचा भाव आहे. अखंड ही ही सृष्टी अशीच उत्पन्न होत राहणार आहे आणि अशीच नष्ट होत राहणार आहे. पुन्हा फिरून उत्पन्न होत राहणार आहे आणि पुन्हा आपण असेच येत राहणार, या कर्मबंधनातून आपण जर सुटलो नाही तर. आणि म्हणून या कर्मबंधनातून सुटण्याचा मार्ग जे मला शिकवतात, ते शास्त्र, यांचं महात्म्य अधोरेखित करणं, शास्त्राच्या सिद्धांतांचं महात्म्य अधोरेखित करणं, त्याच्यावर आपली श्रद्धा, निष्ठा, श्रद्धेचं रूपांतर निष्ठेमध्ये कसं होईल, म्हणजे श्रद्धा बळकट कशी होईल, हा भगवंतांचा दुसरा उद्देश. आणि तिसरा उद्देश पुन्हा, की अरे, इतकं जर सगळं विनाशी आहे, इतकं सगळं जर अनित्य आहे, तर का म्हणून मग त्याच्या मागे लागायचं? म्हणून तर अखंड मला सुख हुलकावणी देत असतं. दिवसभर सकाळी उठल्यानंतर असं वाटतं आजचा दिवस छान जाईल. रात्री झोपेपर्यंत डोक्याचा काय झालेला असतो, भोगा झालेला असतो. का? कारण अनित्य आणि विनाशीच गोष्टींच्या मागे मी दिवसभर लागलेलो असतो. त्याच्यावरच माझं सुख मी अवलंबून ठेवलेलं असतं. त्यामुळे जर ब्रह्मभुवनान लोका, जे आपण शिकलो, की ब्रह्म लोकापर्यंत नव्हे, ब्रह्मदेवाचं स्वतःचा सुद्धा, त्याला सुद्धा पुनरावृत्ती आहे, तो सुद्धा विनाशी आहे, तो सुद्धा अनित्य आहे. सर्वांपासून आपल्याला काय व्हावं? वैराग्य प्राप्त व्हावं, हा भगवंतांचा उद्देश आहे. ह्या करता आपण हे सगळं शिकतो आहोत. त्याकरता हा सगळा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या आपण मागच्याला बघितल्या. आणि विश्वाच्या या प्रचंड उलाढालीमध्ये, मी जसं मगाशी म्हणालो की ते आकडे, ते दिवस आणि रात्र आणि ब्रह्मदेवाचा दिवस, मग इतर लोकांमधला रात्र, हे हा उद्देश नाही आहे. आपण समजावून घेतला, भगवंतांचा भाव काय आहे तो समजावून घेतला. आणि शेवटी मग माऊली 169 क्रमांकाच्या ओवीत
जे म्हणाली होती की एक सुंदर दृष्टांत त्यांनी दिला होता माऊलींनी, की एका बीजामध्ये वृक्षाच्या, ज्याप्रमाणे त्या वृक्षाचा जो प्रचंड मोठा वृक्ष असतो तेव्हा त्याला काय मुळं असतात, बुंधा, शाखा, फांद्या, डहाळ्या, पल्लव, पाने, फुले, फळे, इतकी विविधता त्याच्यामध्ये असते. पण ती सगळी ज्याप्रमाणे एका बीजामध्ये शेवटी समाविष्ट होते, अगदी त्याप्रमाणे काय होतं, त्या दुसरं त्यांनी दृष्टांत दिला माऊलींनी, की अनेक मेघ हे आकाशरूप झालेले दिसतात. मेघ येतात आणि आकाशात विरून जातात. त्याप्रमाणे हे संपूर्ण विश्व जेव्हा लयाला जातं, ज्या एकात सामावलं जातं, त्याला साम्य असं म्हणतात. अशा शेवटच्या ओळीमध्ये आपण शिकलो. आता प्रश्न असा निर्माण होतो, की इतक्या मोठा मोठ्या कालावधीचं आयुष्य असलेला ब्रह्मदेव किंवा त्याचा ब्रह्मलोक इत्यादी हे सुद्धा लयाला जातात. तर मग लयाला न जाणारं असं काही आहे का? असू शकतं का? का सर्वच विनाशी आहे? आणि मग सर्व गोष्टींचा नाश झाल्यानंतर काय मग काय शून्य उरतं का? म्हणजे काहीच उरत नाही का? म्हणजे शून्य. तर ते तसं नाही. कालातीत असलेला मी म्हणजेच कोण? आता जो कालातीत असेल तो कसा असेल? मागच्यालाच आपण बोललो, साधा तर्क आहे, तो अविनाशीच असला पाहिजे, तो अक्षरच असला पाहिजे. आणि तसाच तो आहे. असा अक्षर आणि अविनाशी पुरुष ज्याच्या प्राप्तीचा मार्ग आपण मागच्या वेळेला शिकलो होतो, तो सगळा विचार आपण केला होता. योग मार्गेण इदम गंतव्यम, मामुपेत्य तू कौंतेय म्हणा, किंवा ओमित्येकाक्षरम ब्रह्म, हे जे श्लोक मला त्या श्लोकांच्या माध्यमातून आपण त्याच्या प्राप्तीचा मार्ग शिकलो होतो. पण आता या संदर्भामध्ये त्याचं स्वरूप पुन्हा एकदा सांगतायत. त्याचं स्वरूप सांगण्यासाठी हा पुढचा जो श्लोक 20 क्रमांकाचा, जो मागच्याला आपण सुरुवात त्याची केली नाही, पण त्याची पार्श्वभूमी समजावून घेतली, म्हणजे त्याची प्रस्तावना आपण बघितली, ज्याचा मी आता अगदी थोडक्यात उल्लेख केला. कारण असं वाटू शकतं मागच्याच वेळेला बोललो होतो, की आता पुन्हा हे का सांगतात आहे, म्हणजे पुनरावृत्ती झाल्यासारखं वाटतं. पण त्याचे वेगवेगळे पैलू असतात. आणि आता त्याचं काय सांगणं सुरू आहे, कारण आता संदर्भ आपण बघितला. मागच्या वेळेला तुम्ही अगदी पहिलेपासूनचा संदर्भ सांगितला होता, तर तो पुन्हा सांगत बसत नाही. पण हे सगळं विनाशी आहे हे सांगणं सुरू आहे. आणि या सगळ्या विनाशशील प्रचंड या विश्वाच्या उलाढालीमध्ये संपूर्ण विश्व सुद्धा जेव्हा संपतं, तेव्हा जे उरतं, मग हे विश्व असताना ते नाही आहे का? नाही, विश्व असतानाही ते आहे. विश्व नव्हतं तेव्हाही ते आहे. विश्व एक दिवस संपेल तेव्हा ती आहे. म्हणून तर त्याला अक्षर म्हणतात, त्याला अविनाशी म्हणतात. त्या तत्वाचं आता आपल्याला काय सांगतात आहेत? त्या स्वरूपाचा निर्देश करतात आहेत. आणि मागच्या मी उल्लेख केला होता, की म्हणून याच्यामध्ये ह्या श्लोकामध्ये 2 वेळा अव्यक्त शब्द येतो. वळूया त्या श्लोकाकडे. 20 क्रमांकाचा श्लोक वाचतो मी. 8वा अध्याय पुन्हा एकदा. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परत तस्मात् तू भावोऽन्यो, परः तस्मात् तू भावः अन्य, त्याचा पदच्छेद आहे. आणि अव्यक्त अव्यक्तात सनातन, 2 वेळा अव्यक्त शब्द आलेला आहे. अव्यक्तात अव्यक्त सनातन, अव्यक्त अव्यक्तात सनातन, आणि यह स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. पदच्छेद बघितला, त्याचा अन्वय बघूया. जो तिथे म्हटलंय, जो त्या स्थूल विद्यांपेक्षाही पलीकडे आहे. जो म्हणजे तू किंवा परंतु असाही त्याचा अर्थ होतो. स्थूल विद्यांपेक्षाही पलीकडे आहे. परह तस्मात तू, असं जे म्हटलंय ना, परह म्हणजे पलीकडे आहे, ज्याला अव्यक्त म्हणतात. अव्यक्त
त्या हिरण्यगर्भापेक्षा जो वेगळा आणि विलक्षण अव्यक्त आहे. पुन्हा अव्यक्त शब्द मगाशीच म्हणून. आणि म्हणून त्या अव्यक्ताला काय विशेषण लावलं? सनातन. सनातन याचा अर्थ चिरंतन असा होतो. सनातन. पुढे इंद्रियांना मनबुद्धींना जो अविषय आहे, जो सर्व कालात अस्ति स्वरूप आहे, भाव परस तस्मात तू भाव अन्य, असा जो तो य स सर्वेषु भूतेषु, म्हणजे असा जो तो सर्व भूते नाश पावत असतानाही, यह स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु, म्हणजे ही सर्व भूते नष्ट होत असताना, नाश पावत असतानाही न विनश्यती, तो नष्ट होत नाही. आता या श्लोकाचा जो अर्थ आहे ना, तो वाचण्याची एक पद्धत आहे. थोडस वाचताना गोंधळ उडालही असेल, तुम्ही जर तुमच्यासमोर ग्रंथ असेल आणि तुम्ही वाचत असाल तर. कारण थोडीशी शब्दरचना जी आहे ती थोडीशी गुंतागुंतीची झाली आहे. पण ती वाचण्याची पद्धत जर आपण थोडी बदलली तर आपल्या लक्षात येईल. हा श्लोक कसा वाचायचा ते सांगतो. आपण याचा अर्थ कसा वाचायचा ते सांगतो. आपण अव्यक्त नावाच्या तत्वाबद्दल बोलतोय. सर्वप्रथम याचा विषय काय आहे, गाभा काय आहे, अव्यक्त. आणि कोणतं अव्यक्त? तर जे सनातन आहे, जे चिरंतन आहे, जे अक्षर आहे, जे अविनाशी आहे. बरोबर. मग आता त्या अव्यक्त नावाच्या तत्वाचं, मगाशीच मी म्हणालो, म्हणजे त्या स्वतःच्या स्वरूपाचा निर्देश आता भगवंत करतात आहे. तर ते करताना 5 गोष्टी या अर्थामध्ये सांगितल्या. ह्या पद्धतीने त्याच्याकडे बघायचं. आता कसं? पहिली गोष्ट सांगितली, जो त्या स्थूल विद्यांपेक्षाही पलीकडे आहे. पर, पहिली गोष्ट सांगितली त्याच्याबद्दल. इथे थांबायचं. दुसरं, ज्याला अव्यक्त म्हणतात. आता इथे हा थोडासा गोंधळ होतो. इथे ज्या अव्यक्ताबद्दल बोलतात आहे ते हे अव्यक्त नाही ज्याचा मी उल्लेख केला. हे ते अव्यक्त आहे ज्याच्यामध्ये विश्व लयाला गेल्यानंतर सर्व जीवांची, सर्व जीव बीज रूपाने ज्या तत्वामध्ये राहतात ते हे अव्यक्त. म्हणून मी म्हणालो की एक श्लोकाचा अर्थ वाचण्याची पद्धत. त्यामुळे ज्याला अव्यक्त म्हणतात त्या हिरण्यगर्भापेक्षाही जो वेगळा आणि विलक्षण अव्यक्त आहे. आता आलं लक्षात. म्हणजे त्यालाही अव्यक्त म्हणतात, ह्यालाही अव्यक्त म्हणतात. त्यालाही अव्यक्त का म्हणतात ते आपण पुढे बघणारच आहोत. पण आता एवढंच समजून घेऊया की अव्यक्त शब्द 2 वेळा येतो, म्हणून अर्थ वाचताना गोंधळ होऊ शकतो. म्हणून वाचताना असं वाचायचं आहे, ज्याला अव्यक्त म्हणतात त्या हिरण्यगर्भापेक्षाही, इथपर्यंत एक, तिथे खरं स्वल्पविराम द्यायला पाहिजे, जो वेगळा आणि विलक्षण अव्यक्त आहे. तो विलक्षण का आहे? कारण तो सनातन आहे, तो चिरंतन आहे. ते आपण मगाशीच बघितलं. आता तिसरी गोष्ट त्याच्याबद्दल सांगतात, जो इंद्रियांना आणि मनबुद्धींना जो अविषय आहे. म्हणजे इंद्रियांनी किंवा मनबुद्धींनी तो कधीच जाणल्या जाणार नाही. चौथी गोष्ट सांगतात, जो सर्व कालात अस्तित्व स्वरूप आहे, भाव. भगवंतांनी वापरलेला शब्द या श्लोकामध्ये भाव असाच आहे. तो जो भाव आहे ना, अविनाशी भाव, अक्षर भाव, भाव, अस्तित्व, अस्तिस्वरूप. आणि पाचवी गोष्ट सांगतात, असा जो तो, असं म्हणताना पुन्हा अजून एक त्याच्याबद्दल सांगतात की सर्व भूते जरी नाश पावत असली, आणि सर्व भूते म्हणजे किती, तोच तर अभ्यास आपण करतोय, गेले 2-3 सत्र झाले, ब्रह्मलोकापर्यंत. सर्व भूते जरी नष्ट पावत असली, कोट्यावधी म्हणा, अब्ज, काय तुम गणितात किती शून्य तुम्हाला मोजता येत असतील, तितक्या वर्षानंतर सुद्धा तरी ती विनाशीच ठरतात. त्यामुळे सर्व भूते नाश पावत असतानाही जो नष्ट होत नाही, अशी 5 वेगवेगळ्या गोष्टी त्या अव्यक्त, जे अव्यक्त नावाचं तत्व चिरंतन आहे, सनातन आहे, अविनाशी आहे. वारंवार सांगतोय कारण 2 अव्यक्त शब्द येतात म्हणून. त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे आणि म्हणून अव्यक्त, अव्यक्तात, त्या अव्यक्तापासून त्या अव्यक्ताच्या पलीकडे सनातन.
असा या श्लोकाचा साधारण अर्थ आहे. याच्यामध्ये तू शब्द वापरलेला आहे. तू शब्द आलेला आहे ना, परः तस्मात तू भाव अन्य. तू शब्द म्हणजे अक्षरस्य विवक्षितस्य अव्यक्तात वैलक्षण्य प्रदर्शनार्थ असं आचार्य म्हणतात. पुन्हा अक्षरस्य म्हणजे अक्षराच्या, विवक्षितस्य म्हणजे त्याचा अक्षराच्या विलक्षणतेचं वैलक्षण्य प्रदर्शनार्थ. कोणापासून वैलक्षण्य प्रदर्शनार्थ? तर अव्यक्तात. पुन्हा अव्यक्त शब्द. त्या आधी उल्लेख केलेला जो अव्यक्त आहे की नाही, त्याच्यापासून याचं वेगळेपण दाखवण्यासाठी, वैलक्षण्य दाखवण्यासाठी म्हणून तू शब्द आलेला आहे. म्हणून तू शब्दाचा अर्थ परंतु. परंतु म्हणजे ते अव्यक्त वेगळं. परंतु आता मी ज्या अव्यक्ताबद्दल बोलतोय ते कसं आहे ते या श्लोकात सांगितलं. आणि भाव म्हणजे अक्षराख्यम परम ब्रह्म. अक्षर नावाचं परब्रह्म म्हणजे भाव. आपण म्हणलं ना भावरूप. आणि मगाशी मी म्हणालो अव्यक्तात म्हणजे काय, तर पूर्वोक्ताद भूतग्राम बीजभूताद अविद्या लक्षणात. म्हणजे पूर्वी मी जो उल्लेख केला, पूर्वोक्त म्हणजे आधीच्याच श्लोकामध्ये भगवंत काय म्हणाले, भूतग्राम स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते. तो जो भूतग्राम, भूतांचा समुदाय काय होतं, पुनः पुन्हा उत्पन्न होतो. ब्रह्मदेवाची रात्र झाली की तो लय पावतो. कुठे लय पावतो? त्या अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये. बीज रूपाने त्याच्यामध्ये राहतो. भूत समुदायाच्या बीजभूत अविद्यारूप त्या अव्यक्ताहून पलीकडे असलेलं अव्यक्त नावाचंच तत्व जे अक्षर आहे, सनातन आहे, चिरंतन आहे. हा भाव या श्लोकाचा लक्षात आला असेल. पुन्हा अव्यक्त दोन असल्यामुळे गोंधळ आपला उडणार नाही. या विचारांसह आपल्याला गीतादीपस्तंभ या ग्रंथाकडे आता वळावं लागेल. तुमच्या मनात कधी कोणाचा विचार आला असेल की बऱ्याच दिवसात गीतादीपस्तंभ आलं नाही, तर बरोबर आहे. कारण अनेक श्लोकांचा गट परमपूज्य काकांनी त्या ग्रंथात केला आहे. त्यामुळे 15, 16, 17, 18, 19, 20 एवढ्या श्लोकांचा गट काकांनी केला. त्याच्यावर 2 परिच्छेद आहेत. पहिल्या परिच्छेदामध्ये या सर्व 6 श्लोकांचा अर्थ, त्याच्यावर उरलेल्या परिच्छेदात काकांचं विवेचन. आज बऱ्याच दिवसांनी कोणी श्रवणाला आले असतील तर त्यांचं भाग्य आहे की त्यांना पुन्हा एकदा अगदी थोडक्यात का होईना पण उजळणी, म्हणजे मला शुद्ध मराठीत रिव्हिजन असं म्हणायचं होतं, तर त्याचा फायदा होईल त्यांना. आणि ज्यांना विस्मरण झालं असेल त्यांनाही फायदा होईल. ज्यांच्या स्मरणात असेल त्यांचा तो विषय पुन्हा पक्का लक्षात येईल. आणि ज्यांच्या पक्क लक्षात असेल त्यांना हे कळेल की यातनं आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला म्हणजे मला साधकाला काय घ्यायचं. कारण परमपूज्य काकांचा नेहमी एक दृष्टिकोन जो साधनाभिमुख परमार्थाकडे राहिलेला आहे, त्याचं स्पष्ट दर्शन आपल्याला तिथे होईलच. तर वाचूया पुन्हा एकदा श्लोक 15. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम. आठवत असेल तर दुःखालय कसं आहे, अशाश्वत कसं आहे शिकलो आपण तिथपासून तर त्या 20व्या श्लोकापर्यंत. परस तस्मात तू भावोन्यो व्यक्तो व्यक्तात सनातन इत्यादी अर्थ दिलेला आहे की जीव ब्रह्मैक्याची श्रेष्ठ सिद्धी लाभल्यानंतर ते महात्मे मला येऊन मिळाल्यामुळे त्यांना अशाश्वत व दुःखरूप असलेला पुनर्जन्म मिळत नाही. आता पहा आपल्याला फायदा कसा होतो पुन्हा एकदा उजळणीचा. आत्ता आपण शिकतोय 2 अव्यक्त. त्यातल्या ज्या अव्यक्ताबद्दल आपण चिरंतन आणि सनातन असं बोललो, त्या अव्यक्ताचा उल्लेख आत्ता आहे बरं का या 15व्याच्यात. कारण मला येऊन मिळतात. मी कसा आहे, अविनाशी, अक्षर, चिरंतन, सनातन. आणि म्हणून तर ते मला येऊन मिळाल्यामुळेच तर त्यांना पुनरावृत्ती नाही आहे. कारण बाकी ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना पुनरावृत्ती आहे. त्यामुळे त्यांना पुनरावृत्ती नाही, म्हणजेच त्यांना अशाश्वत आणि दुःखरूप असलेला पुनर्जन्म मिळत नाही. आणि पुढे म्हणलंय ब्रह्मलोकापासून त्या खालचे सगळेच लोक पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारे व पुन्हा पुन्हा नष्ट होणारे असतात. भूतग्राम स एवायम आपण शिकलो ते. आता हे महात्मे मला येऊन मिळाल्यावर
त्या लोकात जाण्यासाठी ते पुन्हा जन्माला येत नाही. पुन्हा त्यांना आता जन्म मृत्यू नाही. दिवस व रात्र यांचे रहस्य जाणणारे असे असतात. आपण काय शब्द शिकलो होतो त्याला? अहोरात्रविद. दिवस आणि रात्र यांचे रहस्य जाणणारे असे असतात की ब्रह्मदेवाचा एक दिवस हा 1,000 युगांचा असून रात्रही तेवढीच आहे. हे जे जाणतात त्यांना अहोरात्रविद असं आपण शिकलो होतो. आता ब्रह्मदेवाचा दिवस उजाडताना काय होतं? अव्यक्त तत्वापासून जडचेतनात्मक सर्व सृष्टी निर्माण होते. आता कोणत्या अव्यक्त तत्वाबद्दल बोलणं सुरू आहे? ते अव्यक्त तत्व ज्याच्यामध्ये सर्व जीवसृष्टी बीज रूपाने राहिलेली आहे. त्याच अव्यक्त तत्वातून पुन्हा सुरू होतं निर्मितीला. रात्र सुरू झाली की ती सृष्टी परत त्या अव्यक्तामध्ये लीन होते आणि ही सर्व सृष्टी पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा लीन होते. आता लक्षात आलं असेल की त्या तत्वाला आपण अव्यक्त का म्हटलं? कारण ही सृष्टी काय होते? व्यक्त होते. बरोबर? ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की. मग नंतर काय होते? ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की ती लीन पावते. म्हणजे काय होते हो? अहो अव्यक्त होते. म्हणजे काय होतं? अहो ती व्यक्त रूपाने आता दिसत नाही जगात. म्हणून त्याला अव्यक्त म्हटलं. म्हणजे तो जो शब्द आहे तो व्यक्ताच्या सापेक्षतेने वापरलेला अव्यक्त शब्द आहे. त्या तत्वाला जे अव्यक्त म्हणतात. सापेक्षता, दर इज अ रिलेटिव्हिटी. असो, तर ही सर्व सृष्टी पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा लीन होते आणि ती पूर्ण परस्वाधीन आहे. परस्वाधीन आहे म्हणजे त्याच्यात ढवळाढवळ होऊ शकत नाही. कोणाला काही देऊन त्याच्यातून सुटका मिळू शकत नाही. नाही, आपल्याला सवय आहे देण्याची व्यवहारात. थोडी चिरीमिरी झाला म्हणतो टेबलाच्या खालून. तसं काही कोणाला देता आलं म्हणजे मी पाप करून यातनं सुटू शकलो नाही. पराधीन आहे. ते परमपूज्य काका म्हणतात तसं. त्या ईश्वराने एक किल्ली देऊन टाकली आणि तो बेखबर झालेला. त्या घड्याला पण किल्ली द्यायचो ना पूर्वीच्या वेळी घड्याळ असायची. घड्याळ चालत राहायचं आपलं. तसं ऑटो मोडवर टाकलेलं आहे साध्या भाषेत. ऑटोमेशन करून ठेवलेलं आहे. अजून पुढची भाषा. परस्वाधीन आहे, सुटका नाही. आणि ह्या अव्यक्त तत्वाहून सूक्ष्म असे सनातन अमूर्त तत्व आहे. काकांनी त्याला आता अव्यक्त शब्द टाळला दुसऱ्यांदा वापरायला. अमूर्त तत्व असं म्हटलं. सर्व भूतांचा नाश झाल्यावरही ते नाश पावत नाही. हा झाला आपला अर्थ बघू. आता मी जसं म्हणालो त्याच्यावर काकांचं विवेचन आहे आणि हे सगळं काय म्हणूया आपण जे शिकतो आहे ते परोक्ष ज्ञान निश्चित आहे. त्या दृष्टीने त्याला माहितीचं मूल्य आहे. पण या माहितीचं मी काय करायचं? जो आपला सदैव आग्रह राहिलेला आहे. कारण तो सद्गुरूंचाच आग्रह आहे. तर ते आता सद्गुरू सांगतायत की सर्व पहिलंच वाक्य आहे परमपूज्य काकांचं, हा सर्व विचार श्रद्धेवर निर्भर आहे की नाही सांगा? मला जो कोणी विचारलं मंगेश दादा तुम्ही मारेच सांगता तुम्ही पाहिला का हो ब्रह्मदेवाचा दिवस? मी काय सांगेन? मी अहोरात्र विद नाही. तुम्ही सांगता. माझी भगवंतावरती श्रद्धा आहे म्हणून सांगतो. भगवंत माऊली बोलते, संत बोलतायत, सद्गुरू बोलतायत, सर्वांवर माझी काय आहे? श्रद्धा आहे. त्यामुळे हा संपूर्ण विषय कशावरून असं जर कोणी म्हटलं त्याला काय उत्तर द्याल तुम्ही? एवढंच सांगता की टाइम इज रिलेटिव्ह असं आज विज्ञानही सांगताय. मग हेच इथे सांगितलं जात आहे. पण कशावरून तो 100 दिवसाचं आयुष्य असतं ब्रह्मदेवाचं, कशावरून 200 वर्षाचं नसतं. म्हणजे त्याची वर्ष पाहिजे. त्याला काय उत्तर आहे? श्रद्धा. आम्हाला सांगितलंय. आमची श्रद्धा आहे. संपला विषय. हा सर्व विचार श्रद्धेवर निर्भर आहे आणि म्हणून याला म्हणतात परमपूज्य काका. काय काय नेहमीच ते वाक्य येतच पुढे. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, get the results and forget the system. Do not question the system. Don't waste your life in questioning the system itself. कारण भाव काय सांगणं सुरू आहे? अरे सर्व विनाशी आहे. मग त्याचा दिवस 200, त्याचं आयुष्य 200 वर्षांचं असो का 100 वर्षाचं असो, त्यांनी माझ्या या एवढूशा ज्याला क्षुल्लक शब्द तरी वापरावा का आयुष्यात काही फरक पडणार आहे का? त्यांना शिकायचं काय हे घ्यायचं. त्यामुळे सर्व विचार श्रद्धेवर निर्भर आहे आणि त्यामुळे साधकाचा मोक्षसिद्धी प्राप्त करण्याचा निर्धार दृढ होण्यास मदत होते.
काय आहे बोलण्याचा माझा उद्देश आहे विशिष्ट, कारण अनेक वेळेला काय होतं, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी वाचायला मिळतात. उदाहरणार्थ, कलियुग किती वर्षांचा आहे? विचारा बरं, 10 जण 10 उत्तर देऊ शकतात तुम्हाला. कारण 10 ठिकाणी तसं म्हटलेलं आहे. ह्या पुराणात इतके वर्ष म्हटलं असेल, कदाचित त्या पुराणात इतके वर्ष म्हटलं असेल. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण डोकं घालतो आपलं, मग ते 4 लाख आहे का 40 लाख आहे का काय, म्हणजे पुन्हा शुद्ध मराठीत, हाऊ डज इट मॅटर? हाऊ डज इट मॅटर? यू आर मिसिंग द पॉइंट. पण आपल्याला सवयच आहे ती. कारण काय, याच्यातनं मला जे देऊ पाहतोय परमार्थ, ते मला घ्यायचंच नसतं. मी किती हुशार आहे हे मला सिद्ध करायचं असतं. अहंकार. म्हणून मी बोललो की कशासाठी चाललं हे समजून घ्यायचं. त्या आकड्याला फारसं महत्व नाहीये. काही ठिकाणी आकडे वेगळे असू शकतात, काही बिघडत नाही, पण ते विनाशी आहे, अविनाशी नाही. हा भाव सगळ्यात महत्वाचा. म्हणून परमपूज्य काकापुढे म्हणतात, त्यामुळे साधकाचा मोक्ष सिद्धी प्राप्त करण्याचा निर्धार दृढ होण्यास मदत होते. आपण ते पाहिलं सगळं, भगवंताचा भाव काय आहे. ते जे चक्र आहे, दुष्ट चक्र म्हणूया आपण, ते अनादी आहे. त्यातनं सुटण्याचा एकमेव मार्ग आहे, फक्त त्याला जाऊन मिळणे, ज्ञानप्राप्ती. एवढा एकच मार्ग आहे, बाकी दुसरा कुठलाच नाही. पिंड व ब्रह्मांडाच्या बाबतीतील निर्मिती, स्थिती व प्रलय अशा या सर्व उलाढालींमध्ये अमूर्त, निर्विकार, शाश्वत व सच्चिदानंद रूप अशा आत्मतत्वामध्ये जराही बदल होत नाही. म्हणजे ते अविनाशी आहे हे तर आपण शिकतोच आहे सातत्याने. या अध्यायाची सुरुवातच मी मागच्या वेळेला बोललो त्याप्रमाणे, अक्षरम ब्रह्म परम अशीच आहे. अक्षर ब्रह्म परम. ते अक्षर तर आहेच, पण तिथे काय अजून सांगतात आहेत, त्याच्यामध्ये विकार नाही, बदल नाही, ते निर्विकार आहे. मग हे जी सगळी प्रचंड विश्वाची आपण उलाढाल आत्ता सगळी बघितली, म्हणजे गेले 2-3 सत्र शिकतो आहोत, त्या सर्व विश्वाच्या त्या प्रचंड उलाढालीमुळे त्याच्यात यत्किंचितही बदल होत नाही. म्हणूनच ते निर्विकार आहे. यत्किंचितही विकार तिथे निर्माण होत नाही. म्हणून ते अविनाशी जसं आहे तसं ते निर्विकार सुद्धा आहे. आणि साधकाची नजर त्या तत्वावर असावी, असं परमपूज्य काका म्हणतात. ब्रह्मदेवाचे ब्रह्मांडाच्या संदर्भातील दिवस रात्र जसे असतात, तसे अत्यल्प मुदतीचे शरीराचे बाबतीतही असतात, असे लक्षात घेणे हिताचे आहे. साधकाच्या जीवनात ब्रह्मांडाची उलाढाल पाहणे शक्य नसल्याने, ब्रह्मांड म्हणजे स्वतःचे अगदी लहान जगही अशाश्वत आहे हे समजून असावे. आता आली मार्मिकता, आधीच सांगितलं. आता हे सगळं सोडून पुन्हा तो हिशोब मांडत बसायचं, गणित सगळं ब्रह्मांडाचं. यू आर अगेन मिसिंग द पॉइंट. आपण जे म्हणतो, पुन्हा चुकली, दिशाच चुकली. आणि मग चुकलियावर मग फेरा पडेल. फेऱ्याबद्दलच बोलतोय की नाही आपण. एक माझा फेरा असतो आणि एक या विश्वाचाही फेरा असतो स्वतःचा, तेच तर आपण शिकतोय. चुकलिया वर्म, वर्म चुकू द्यायचं नाहीये. मग वर्म काय आहे, तर हे ब्रह्मांडाची उलाढाल जाऊ द्या हो, माझं जे स्वतःचं छोटस जग आहे, मी, माझी मुलं, माझी बायको, पोरं, माझा जॉब, शुद्ध मराठीत म्हणजे नोकरी, माझे मित्र, परिवार, नातलग, माझा परिसर, माझा देश, माझा गाव इत्यादी. हे जे काही छोटंसं विश्व आपलं, एक मानस द्वैत म्हटलेलं आहे त्याला पंचदशीमध्ये. खरं एक मानस जीवकृत द्वैत, शास्त्रीय आणि अशास्त्रीय दोन्ही पद्धतीचं असतं. हे जे मी काही जमवलेलं आहे, पुढे दिलेलीच आहे यादी. खरं हे लहान जगही अशाश्वत आहे, अनित्य आहे. तैसे समजता जाणीजे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागेल. हे अनित्य हे लक्षातच राहत नाही, अखंड त्याच्यात आज नाही उद्या मिळेल, उद्या नाही परवा मिळेल.
आज थोडंसं मिळालं, परवा जास्त मिळेल. जणू काय ते मिळाल्यानंतर आब्रह्म भुवनान लोक टिकणार आहे. नाही, अनित्य. काका पुढे म्हणतात शरीर, घर. सुरुवात कुठून केली आहे? पहिल्याच बॉलवर गुगली आपण त्याला म्हणतो शरीर, देहादी जगत. नाही तर जग विनाशी आहे, मान्य. काका जे हळूहळू आणतात जवळजवळ माहिती आहे आपल्या सगळ्यांना. काका भारताच्या संदर्भात बोलतात, मग भारत नाही नाही तो सत्य आहे, बरं जाऊ द्या, तो पण विनाशी आहे. माझं गाव मुरगुड, नाही नाही ते मात्र सत्य आहे, बरं जाऊ द्या, तेही एक वेळ चालेल, विनाशी आहे. माझं घर, बरं तेही एक वेळ विनाशी म्हणायला तयार आहे, पण हे नाही, हे विनाशी. काय प्रेम आहे. मग काका म्हणतात सगळं मुसळ केरात, म्हणून सुरुवात तिथूनच केली काकांनी पहिले. शरीर, देहादी जगत, माझ्या देहासकट शरीर, घर, कुटुंब, व्यवसाय, गाव, नातलग, परिचित, शेजारी, मित्र इत्यादींचा समावेश असलेले जग मिथ्या आहे असा निर्णय करणे आवश्यक आहे. मिथ्या हा असत म्हटलेलं नाहीये. असतचा अर्थ जे कधीच नसतं. मिथ्या शब्द आपण बऱ्याच वेळा शिकलेलो आहे. पण मिथ्या हे लक्षात राहत नाही. कशावरून? मी रोजच्या पातळीवरती विकारी होतो का नाही? होतो. माझ्या अंतःकरणाची स्थिती बिघडते का नाही? बिघडते. म्हणजेच मी विकारी होतो. मी विकारी होतो याचा अर्थ जे अनुभव मला रोजच्या पातळीवरती येतात आहे ते मला अजूनही सत्य वाटतात. बरोबर? आणि ज्या अर्थी मला ते सत्य वाटतात त्या अर्थी ते मिथ्या आहेत ही माझी फक्त बडबड ठरते. कसं गणित अशी पटापट मांडून घ्यायची असतात स्वतःसाठी, इक्वेशन्स, समीकरण अशी बसवून घ्यायची. नाही ते काय, हा मला कळलं, हो बरोबर आहे, हे मिथ्या आहे, पण नुसती मान डोलून काहीच उपयोग नसतो ना. मला ती मिथ्या आहे ते पटलं का, म्हणजे पटलं जरी असलं तरी उमजलं का? समजणं आणि उमजणं याच्यात फरक आहे. उमजतं तेव्हा जेव्हा माझा हा विकारीपणा कमी कमी व्हायला लागतो. कारण ज्या प्रमाणात विकारीपणा कमी त्या प्रमाणात निर्विकारता वाढते की नाही? बरोबर. मग आत्ताच आपण काय शिकलो, ते तत्व कसं आहे? निर्विकार आहे. म्हणजे मी त्या तत्वाच्या, म्हणजेच मी भगवंताच्या, म्हणजेच मी स्वरूपाच्या जवळ जातो का नाही? सगळं आपल्या समोर असतं. फक्त ते वापरायचं कसं शिकता आलं पाहिजे. आणि पुढे मग शेवटचं एक परमपूज्य काकाने ते एक वॉर्निंग याला म्हणतात देऊन ठेवतात, काय, अन्यथा अनंत कोटी ब्रह्मांडे मिथ्या आहेत असा सैद्धांतिक विचार करून स्वतःचे छोटे जग सत्य आहे असा भ्रम होईल. तो साधकाच्या उपयोगाचा नाही. नेहमीप्रमाणे सद्गुरू सावध करतायत आपल्याला की अशी चूक होऊ देऊ नका. कारण नाही तर अगदी सगळे, हो 8वा अध्याय पाठ आहे, प्रश्नच नाही. अर्ध्या रात्री उठून विचारा. अर्थ सुद्धा माहिती आहे म्हणजे काय, प्रवचन सुद्धा करू शकतो. पण माझं हे जग, त्या जगातल्या माझ्या देहासकट हे सर्व मिथ्या आहे हे जर माझ्या लक्षात राहत नसेल, रोजच्या पातळीवर ते ज्ञान मी वापरत नसेल, माझी कर्तव्य अगदी व्यवस्थित छान उत्कृष्ट पद्धतीने पार पाडल्यानंतर त्याचं जे मिळणारं फळ आहे ते मिथ्या आहे हे जर माझ्या लक्षात राहत नसेल आणि त्याने मी विकारी होत असेल, सुख प्राप्त झालं संतोष, दुःख प्राप्त झालं विषाद. सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. म्हणून तर माऊली सांगते त्याच्या पाठीमागे एवढं मोठं तत्वज्ञान आहे. एक साधक म्हणून मला ते करायचं आहे म्हणून ते कृत्रिमता आहे त्याच्यामध्ये, मान्य. साधन कृत्रिमच असतं नेहमी, पण त्याच्या पाठीमागे सिद्धांत हा आहे. ओव्यांकडे वळूया. 20 क्रमांकाचा श्लोक पुन्हा एकदा. आपला अर्थ आत्ताच समजून घेऊन झालेला आहे. आणि संसार सागरातील गीता दीपस्तंभ या ग्रंथातलं 15 ते 20 या श्लोकांचा थोडक्यात काकांनी जो अर्थ दिला तोही आपला बघून झाला. आता माऊलींचं भाष्य या श्लोकावरचं वाचूया. आणि मी जसं म्हणालो की भाष्याचा मुख्य उद्देश, दोन अव्यक्त जे आपल्या समोर 2 वेळा अव्यक्त शब्द येतो आहे, तर त्या 2 अव्यक्तांची मांडणी म्हणूया, विवेचन म्हणूया, माऊली करतात. तेथ सम विषम न दिसे काही, 170 क्रमांकाची उभी वाचतोय. तेथ सम विषम न दिसे काही, म्हणून भूते ही भाष नाही.
जेवी दूधची जाहालिया दही नामरूप जाय. माऊली आपल्याला छान दृष्टांत असं समजून सांगते. काय? त्या साम्यामध्ये, आता पुन्हा एकदा काय होत आहे, थोडंसं मागे पुढे आपलं होत आहे, आपण पुन्हा एकदा येऊया. नीट संदर्भ पहिले प्रस्थापित करू. म्हणजे काय? एस्टॅब्लिशिंग द कॉन्टेक्स्ट. कारण माऊली भाषा आता सुरुवात करते आहे या श्लोकावरती. माऊलींचं 169 क्रमांकाची जी ओवी, ज्याच्यामध्ये त्या वृक्षाचा दृष्टांत आपण बघितला, त्या बीजामध्ये ते सगळं संपूर्ण वृक्ष कसा समावलेला असतो, त्या विषयाचा धागा धरून माऊली बोलतात आहे बरं का. आपण आपल्या चिंतनाला फाटे भरपूर असतात, कारण आपण गीता दीपस्तंभ पण बघतो, आचार्य काय म्हणतात ते पण पाहतो, श्लोकाचा अर्थ समजावून घेतो, कारण आपल्याला परिपूर्ण सगळं समजून घ्यायचं. पण म्हणून थोडेसे प्रास्ताविक बोललो की माऊली जे आता बोलते ते 170 क्रमांकाची ओवी, 169च्या नंतर जी म्हणून त्या संदर्भात बोलते आहे की तेथ सम विषम न दिसे काही. आता माऊली त्या अव्यक्त तत्वाबद्दल बोलते आहे, जिथे काय असतं, ज्याला साम्य असं म्हटलं माऊलींनी आधीच्या ओवीमध्ये. साम्य. तर तिथे त्या साम्यामध्ये म्हणून सुरुवातच काय केली आहे, त्या साम्यामध्ये. कोणत्या साम्यामध्ये? जिथे ब्रह्मदेवाची रात्र झाल्यानंतर सर्व पुन्हा जीवसृष्टी बीजरूपाने लीन होते, ते जे साम्य नावाचं तत्व, अव्यक्त नावाचं तत्व, त्या साम्यामध्ये हा याच्यासारखा आहे. याच्यासारखा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? सम. बरोबर. भूमीमध्ये काय म्हटलंय? तेथ सम विषम. तर हा याच्यासारखा आहे आणि हा याहून अगदीच विलक्षण आहे, म्हणजे विषम आहे. हे साम्य वैषम्य काहीच दिसत नाही, म्हणून तर काय म्हणलं त्याला? साम्य. आणि मागच्या आपण केला होता विचार. काय? तिथे गुणसाम्यावस्था असते, स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. 3 गुण, सत्व रज तम, साम्यावस्थेमध्ये असतात. कुठल्याच प्रकारची हालचाल तिथे नसते. त्या साम्यामध्ये, त्यामुळे हे दोन ह्याच्यासारखे आहेत, हे दोन एकसारखे दिसतात जीव, हे दोन जीव वेगळे दिसतात, असं समताही तिथे नाही, विषमताही नाही. कारण एक तर हे म्हणणारा किंवा पाहणारा कोणी तिथे नाहीच सर्वप्रथम. त्यामुळे हे साम्य वैषम्य तिथे काहीच दिसत नाही, म्हणून तिथे ही आकाशादी भूते आहेत, हे जरायुजादी प्राणी आहेत, ही भाषा संभवत आहे. माऊली म्हणते तेथ सम विषम न दिसे काही, म्हणून भूते ही भाष नाही. आता तिथे ही भूते ही भाषा आता संभवतच नाही तिथे, कारण म्हणणारं भूतच नाही ना आता शिल्लक दुसरं कुठलं, आणि बीज रूपाने आहे. आणि कशाप्रमाणे? तर जेवी दूधची जाहलिया दही नामरूप जाय, की ज्याप्रमाणे दूधच पण दही झाल्यानंतर त्या दुधाची नामरूपे नष्ट होतात. दही आहे, पण आता दुधाचं दही झाल्यामुळे दुधाचा जो पातळपणा, अजून काही गुणधर्म दुधाचे, ते तिथे शिल्लक आता नाहीत. म्हणजे जसं एक आपल्या मानवी बुद्धीला कळेल असं एक दृष्टांत माऊली देतात, की जसं दुधाचं दही होतं आणि मग दूध संपतं, तसं हे संपूर्ण विश्व ते लयाला जातं त्या साम्य नावाच्या तत्वामध्ये. पुढे म्हणतात, तेवी आकार लोपासरीसे, जगाचे जगपण भ्रंशे, परी जेथे जाहले ते जैसे तैसेचे. असे इतक्या सुंदर होव्या तुम्हाला सांगतो श्लोकावरच्या. काय माऊली म्हणजे विलक्षण शब्दयोजना. इतका मोठा आशय असतो खरं त्या विषयाचा, पण अर्ध्या चरणामध्ये माऊली सिद्ध करते. अर्ध्या चरणामध्ये. जसं परी जेथे जाहले ते जैसे तैसेचे असे. ते जे अव्यक्त, आता दुसरं अव्यक्त जे सनातन आहे, चिरंतन आहे, अविनाशी आहे, अक्षर आहे, वारंवार ते शब्द वापरतोय मी, ते जसंच्या तसं आहे. म्हणजे काय? थोडक्यात ते निर्विकार आहे. त्याच्यात ना काही बदल झालेला आहे, ना ते विनाश पावणार आहे, अविनाशी. अर्थ आहे 171 क्रमांकाच्या ओवीचा, की तेवी आकार लोपास दिसे, त्याप्रमाणे जगाच्या स्थूल सूक्ष्म आकाराचा लोप झाल्याबरोबर जगाचे जगपण भ्रंशे. अर्ध्या चरणात सांगून टाकलं सगळं, वर्णन करत बसण्यापेक्षा जगाचं जे जगपण आहे ना, जगपण आपल्याला चांगलं कळतं, त्याच्यामध्ये सर्व काही आलं.
ज्याला जगत असं म्हणता येईल, ज्याला विश्व असं म्हणता येईल, जे व्यक्त असतं, इत्यादी इत्यादी, त्या जगाचं जगपणच नष्ट होतं. परंतु हा आकार लोप ज्या अधिष्ठान रूप परमात्म्याचे ठिकाणी होतो, हा आकार लोप होतो की नाही, जगाचा आकार संपतो. हे सगुण साकार विश्व संपतं, लय पावतं. पण हे ज्या अधिष्ठान रूप परमात्म्याच्या ठिकाणी होतो, तो मात्र जसाच्या तसाच कूटस्थ नित्य असतो, त्याचा लोप किंवा नाश होत नाही. तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा ये तेची व्यक्त, हे एकास्तव एक सुचित, येरवी दोन्ही नाही. काय सुंदर मौली वर्णन करते. तया नाव सहज अव्यक्त, तेव्हा त्याला, त्याला म्हणजे कशाला, आता पुन्हा अव्यक्त शब्द इतके वेळा येतो, लक्ष ठेवावं लागतं सावधतेनी. त्याला म्हणजे त्या साम्यावस्थेला, बरं का, सहजच अव्यक्त नाव आहे. आणि तेच आकारास आले असता व्यक्त होते. मी जसं म्हणालो, त्या व्यक्त झालं, विश्वनिर्मिती सुरुवात झाली की ते व्यक्त होतं, विश्वलयाला गेलं, अव्यक्त होतं. म्हणजे हे जगच पहिले व्यक्त असतं, ते अव्यक्त होतं. हे एका अव्यक्ताच्या सापेक्ष दुसरे व्यक्त आणि व्यक्ताच्या सापेक्ष अव्यक्त असे सूचित केले आहे. सापेक्षता आहे म्हणून त्याला अव्यक्त म्हणतात. का? कारण ते व्यक्त नाही. आणि एरवी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्तत्व आणि अव्यक्तत्व हे दोन्ही धर्म नाहीत. कठीण आहे थोडस, नाही आहे खरं कठीण विचार केला तर. मग मला वाटतं परवाच आपण कुठल्या तरी याच्यात बोललो होतो, काय, निर्गुण हा शब्दाबद्दल बोललो होतो, वाटत असेल. बस अगदी साधारण, इट्स अ सेम फ्रेमवर्क. थिंक अबाउट, काय, निर्गुण हा जो शब्द आहे तो सगुणाच्या सापेक्षतेने, असं आपण बोललो होतो. सगुण आपल्याला कळतो, निर्गुणही कळतो. कळतो म्हणजे काय, निदान शब्दाने कळतो. पण निर्गुण याचा अर्थ गुणांचा अभाव असा होतो. मग गुणांचा अभाव म्हणजे निर्गुण. म्हणजे निर्गुण शब्द सिद्ध करण्यासाठी गुण शब्द आधी लागतो का नाही, बरोबर. कशाचा अभाव ते सांगावं लागतं की नाही. कशाच्या अभावाबद्दल तुम्ही बोलत आहात, म्हणजे पहिले भावाबद्दल बोलावं लागतं की नाही. तर एखादी व्यक्ती इथे आहे, उपस्थित आहे समजा, तिचा भाव आहे, अस्तित्व आहे. ती व्यक्ती समजा इथे नाही, म्हणजे तिचा अभाव आहे. आता ह्या क्षणी त्या व्यक्तीचा इथे अभाव आहे. पण अभावाच्या ज्ञानासाठी पहिले भाव लागतो का नाही. म्हणजे निर्गुण हा शब्द सगुणाच्या सापेक्षतेने सिद्ध होतो. पण ते जे तत्व आहे ते खरं सांगायचं तर सगुण तर नाहीच, पण ते निर्गुणही नाही. हे माझ्या समजुतीकरता सुरू आहे, कारण मला अखंड गुणाचाच अनुभव आहे. कारण मी स्वतः एक तर त्रिगुणात्मक आहे आणि संपूर्ण विश्व त्रिगुणात्मक आहे. त्या जगातल्या यच्च यावत वस्तू त्रिगुणात्मक आहे. आणि ते माझी समजूत गृहीत धरून माझ्या मानवी बुद्धीच्या मर्यादा लक्षात घेऊन शास्त्र मग म्हणतं की अरे, ते निर्गुण आहे. म्हणजे ते निर्गुण आहे हे सांगणं सुरू नाही आहे, ते सगुण नाही हे सांगणं सुरू आहे. आणि म्हणून मग माऊलींनी हरिपाठामध्ये अगुण शब्द आणले, जे आपण परवा बोललो. किंवा नाथ महाराज सुद्धा अगुण शब्द वापरतात एकनाथी भागवतामध्ये. कशासाठी? तुम्ही आता म्हणजे शुद्ध मराठीत आर्ग्युमेंट म्हणायचे, आर्ग्युमेंट करायची झाली तर काय म्हणतील, अहो अगुण शब्दात एक गुण शब्द आहेच ना, पुन्हा काहीतरी बोलावंच लागतं ना. ह्या आपल्या मर्यादा आहेत. पण निर्गुणापासून सुद्धा निर्गुणाची सापेक्षता सुद्धा त्याला नाही हे दाखवण्यासाठी अगुण शब्द. कारण काय, ज्याच्याबद्दल काही बोलताच येत नाही त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. मग अशा कसरती कराव्याच लागतात. आपल्या बुद्धीच्या मर्यादा लक्षात घेऊन बोलणं सुरू आहे, समजूत घालणं सुरू आहे. असो, हे कशासाठी मी बोललो, तर परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्तत्व आणि अव्यक्तत्व हे दोन्ही धर्म आहेत.
कारण माऊलीने काय म्हटलं, हे एकास्तव एक सूचित, त्या तत्वाला अव्यक्त का म्हटलं? कारण हे विश्व व्यक्त आहे, आता ते व्यक्त नाही, ते त्याच्यात जाऊन लीन झालेलं आहे, म्हणून त्याला अव्यक्त म्हटलं. म्हणजे विश्वाच्या सापेक्षतेने त्याला अव्यक्त म्हटलं. पण परमात्म स्वरूप ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं चाललेलं आहे, ते ना व्यक्त आहे ना अव्यक्त आहे. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणीपे, पुढती तो घनाकार हारपे, जे वेळी अलंकार होती. माऊलीने आता दृष्टांत देतात आहे. बहुतेक माऊलींच्या लक्षात आलं की झिंझिण्या येतात आहेत डोक्याला, थोडस मदत करावी. त्यात माझ्यासारखा बोलणारा असल्यावर मग अजून विचारायलाच नको. त्यामुळे माऊली आपल्या मदतीला येते 173 क्रमांकाची ओवी, की माऊली म्हणते, ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार आटविल्यानंतर त्या आटविलेल्या सोन्याला लगड असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे सोन्याची लगड. आणि पुन्हा त्या लगडीचा घनवट आकार ज्यावेळी नष्ट होतो, त्याच वेळी त्याच सोन्याचे अलंकार होतात. त्या सोन्याचे अलंकार होतात म्हणजे काय होतं? लगडीचा लगडपणा नाहीच. म्हणजे मौलिक काय सांगतात आहे? सोनं दोन अवस्थांमध्ये आपण पाहू शकतो, पाहायला मिळतं. एक लगड या स्वरूपात. आता लगड ज्याला म्हणतो आपण, त्यालाही त्याचा एक आकार असतो. हा भाग सोडून द्यायचा, कारण शेवटी परवा आपण नेहमीच बोलतो, दृष्टांत हा एकदेशी असतो. त्यातलं आपल्याला काय घ्यायचं आहे ते सांगतो, की एक तर लगड या स्वरूपामध्ये सोनं असू शकतं, किंवा त्याला दिलेला विशिष्ट आकार ज्याला आपण अलंकार म्हणतो. पाटल्या, बांगड्या, अंगठी, माळ सोन्याची वगैरे. आता अलंकार म्हणजे व्यक्त आणि लगड म्हणजे अव्यक्त, असंच आपण मर्यादित प्रमाणात गृहीत धरलं. मी मगाशी म्हणूनच म्हणालो, लगडीला तिचा आकार असो, सोडून देऊया. पण मुद्दा काय आहे, की एकच सोनं व्यक्त होत आहे, तेच अव्यक्त होत आहे, तेच व्यक्त होत आहे, तेच अव्यक्त होत. आणि पुढे मौली म्हणतात आहे, ही दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी. व्यक्ता व्यक्ताची म्हणजे व्यक्त अव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. 174 क्रमांकाची ओवी. अर्थ आहे की हे दोन्ही प्रकार, कोणते? अलंकार व लगड, एका निर्विकार सोन्याच्या ठिकाणी होतात. सोनं तसंच अबाधित आहे दोन्हीकडे. त्याप्रमाणे व्यक्त आणि अव्यक्त याच्यातील भेद एकाच साक्षी स्वरूप वस्तूच्या ठिकाणी असतो. हे जे व्यक्त आणि अव्यक्त हे जे भेद आहेत, म्हणजे माऊली आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते, समजून घेऊया दृष्टांत. जे अविनाशी अक्षर तत्व आहे ते सोनं, बरोबर. आणि हे लगड आणि अलंकार म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त. आपल्याला शिकायचं याच्यातून काय आहे? सोनेपणाला धक्का लागत नाही. कारण एक शंका येऊ शकते, इथे काय परिणामवाद सांगणं सुरू आहे का, शास्त्रीय भाषा. मी थोडस म्हणून मी थोडस थांबत थांबत बोलतोय, कारण हेच कठीण झालं असेल तर अजून मी आता विवर्तवाद बोलू का नको असा विचार करत होतो. पण पूर्णतः विषयाला यायची असेल तर बोलायला पाहिजे. खूप अभ्यासू लोक आहेत. कारण असं वाटू शकतं, कारण सोन्याचा अलंकार होतो आहे, बरोबर. सोन्याचीच लगड होते आहे, मान्य. एका दृष्टीने विचार केला तर सोन्यामध्ये म्हणजे विकार होतो आहे. त्यामुळे असं वाटू शकतं की परिणामवाद सांगतात आहेत का काय? नाही, कसं नाही ते स्पष्ट करीनच मी. मग इथे या दृष्टांतामध्ये आपल्याला लक्ष कुठे द्यायचं आहे, तेवढंच मला तुमचं लक्ष वेधायचं होतं. सोन्याकडे लक्ष द्या फक्त. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, अजून साध्या भाषेत सांगतो. अहो, हे अलंकार आहे, हे ही लगड आहे, हे म्हणणारं कोण आहे? करा विचार. हे म्हणणारं मी आहे, बरोबर आहे की नाही? कारण मला ते दिसतंय, मला ही पाटली दिसते, ही बांगडी दिसते, ती अंगठी दिसते, ही माळ दिसते, किंवा ते जर वितळून
आटवलेलं सोनं असेल तर मला ती लगड दिसते. बरोबर. सोन्याला विचारा. सोन्याला विचारा. सोन्याला विचारून पहा, तू लगड आहेस का तू अलंकार आहेस? ते काय उत्तर देईल? अरे मी सोनं आहे रे फक्त. परिणामवादापासून मला दूर न्यायचं आहे तुम्हाला, म्हणून मी हे बोललो फक्त. परिणाम विवर्त काय ते बघू आपण नंतर. पण कारण काय आहे की थोडस दृष्टांत तिथे थोडासा तो तोकडा पडतो यासाठी म्हणून सांगतोय मी, कारण तिकडे अधिष्ठान शब्द वापरतोय आपण, आणि अधिष्ठान आलं की अध्यास आला. आणि इथेही अधिष्ठानच आहे, सोनं अधिष्ठानच त्याला देत आहे, पण त्याच्याशी एकरूप होऊन देत आहे, म्हणून थोडासा जो एक फरक पडतोय तो. तिथेही तसं बोलता येतं, पण मग तिथे माया नावाचा घटक आणावा, जी खरी उपादान कारण आहे. ब्रह्मतत्व उपादान कारण नाही आहे जगताचं, माया हे उपादान कारण. ती त्याची अभिन्न शक्ती आहे, सोडून देऊ. म्हणून मी म्हणतो जगताची सापेक्षता आली की मग शिवशक्तीची भाषा संभवते. मग ती अभिन्न आहे वगैरे ते मागच्या एकदा विषय निघाला होता कुठेतरी परवा, या अमृतानुभवाचा. मग ते लाट आणि पाणी. पण पाण्याच्या दृष्टीने विचार केला, पाण्याला विचारलं तुम्ही की अरे तू सरोवराचं रूप घेतलाय का लाटेचं? पाणी काय म्हणाल? मी पाणी पाणी आहे, मी फक्त पाणी. हे लाट बीट हे मी केलेले आरोप आहे त्याच्यावरती. असो, पुढे जाऊया. 175 क्रमांकाची ओवी. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोन्ही भावा अतीत अनादिसिद्ध. माऊली ते जे अधिष्ठान आहे, आता दृष्टांत झाला सांगून सोन्याचा, ते जे अविनाशी अक्षर सनातन, या श्लोकातला शब्द वापरायचा तर सनातन असं जे तत्व, त्याच्याबद्दल माऊली म्हणताय की ते तरी व्यक्त ना अव्यक्त, एरवी ती परमात्म वस्तू जगासारखे व्यक्त कार्य नाही, किंवा प्रकृतीसारखे अव्यक्त कारणही नाही. आता आला शब्द प्रकृती. म्हणजे ते जे अव्यक्त दुसऱ्या, आता अव्यक्ताबद्दल बोलतोय मी, बीजभूत अव्यक्त, ते जिथे सगळं विश्वलीन पावतं, त्याला मागच्याला आपण बोललो होतो, ते मायेचंच एक स्वरूप आहे. अव्यक्त हे मायेचंच नाव आहे. त्याला प्रधान असंही नाव आपण शिकलो होतो बहुतेक मागच्याला, मला वाटतं. प्रधान प्रकर्षाने ठेवलेलं, प्रधान, धान म्हणजे ठेवणे, बोललो होतो मागच्या. त्यामुळे प्रकृतीसारखे अव्यक्त कारणही ते नाही, आकाशासारखे सापेक्ष नित्य नाही. म्हणजे थोडक्यात काय सांगतात आहे, कारण या जगताचं कोणाला केलं? त्या प्रकृतीला केलं. कारण ब्रह्मतत्वाच्या बाबतीत काय बोललं जातं? ना ते कशाचं कार्य आहे, ना ते कशाचं कारण आहे. मग कारण कोण आहे? ही माया, उपादान कारण. तिला इथे प्रकृतीचं म्हटलंय, अव्यक्त म्हटलंय. आकाशासारखे सापेक्ष ते नित्य नाही. म्हणजे काय? ते सापेक्ष नित्य नाही, निरपेक्ष नित्य आहे, म्हणूनच त्याला सत असं म्हणतात. आकाश आपण कल्पना केली, कल्पना करून पहा. आपण आकाशापर्यंत जायच्या आधी सूर्याचा विचार करू. समजा अनेक वेळाचा विचार येतो मनामध्ये की अरे सूर्य कोट्यावधी वर्षांचं आयुष्यातच आपल्याला माहिती आहे, पण आपण कधी विचार केला की अरे हाच सूर्य महाभारताच्या वेळेलाही होता, हाच सूर्य रामायणाच्या वेळेलाही होता, असा विचार करा बरं. हा सूर्य वेदकालातही होता. मग कळतं की खरंच हाच सूर्य ते पण बघत होते, याज्ञवल्क्य ऋषी, की जो सूर्य आज मी बघतोय 2024 मध्ये. असा विचार करून पहावं. थोडंसं आपल्या मानवी पातळीवरती आणतो जरा, या सगळ्या जरा सैद्धांतिक फार होत आहे. माझं म्हणणं एवढंच होतं. हा सूर्य धुळीच्या कणा एवढा सुद्धा नाही, एवढे मोठमोठाले सूर्य जगामध्ये आहेत असं आपल्याला आज विज्ञान शिकवत आहे. बरोबर. मोजता येणार नाही पुन्हा मानवी याच्यावरती इतके वर्ष त्याचं आयुष्य आहे. पण हे तर मी फक्त ताऱ्यांबद्दल बोलतोय, म्हणून मी तो मुद्दाम थोडासा संदर्भ आणला. अग्नी नावाचं हे तत्व आहे. त्याच्या आधी दोन तत्व आहेत, आणि त्यातल्या एका तत्वाचा ते उल्लेख आहे. काय? आकाश. हे सूर्य बिर्य हे तर सगळे नंतर निर्माण झाले ना. त्याच्या आधी पहिले वायू, ते नेब्युलाज आपल्याला माहिती आहे.
gas that is spread across millions of light years. And then that's where the nebulas म्हणजे स्टार्स आर फॉर्म. बरोबर, आजचं विज्ञान सांगतंय. म्हणजे वायू, मग आपल्याला तेच सांगलंय, आत्मानं आकाश संबोधा, पहिले आकाश, मग वायू, मग अग्नी इत्यादी. मुद्दा एवढाच होता की अरे, हा एवढूसा छोटासा सूर्य नावाचा तारा सुद्धा मला, जेव्हा मी असा विचार करतो तेव्हा तो नित्य वाटतो खरं, आपल्या आयुष्याच्या मनाने विचार केला. असे कोट्यावधी मोठमोठाले प्रचंड मोठे तारे आहेत. पण त्याच्या आधी असलेलं महाभूत वायू, त्याच्याही आधी असलेलं सर्वात पहिलं महाभूत आकाश, म्हणजे आकाश किती नित्य झालं. कारण आकाश म्हणजे पोकळी, स्पेस. ते पहिले निर्माण झालं, ते झालं नसतं तर हे सगळं मावलं कशात असतं? एवढं अवाढव्य विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड कशात मावली असती? म्हणजे मला म्हणायचं काय होतं, त्याच्या नित्यत्वाची तर आपण मानवी बुद्धीने कल्पनाही करू शकत नाही. माइंड बॉगलिंग. आणि तरीही इथे काय म्हटलेलं आहे, आकाशाला काय म्हटलेलं आहे, मला मुख्य मुद्दा तो सांगायचा होता. सापेक्ष नित्य आहे ते. इट इज स्टील रिलेटिव्हली लॉंग, लॉंग लाईफ. सापेक्षता आहे. कारण एक दिवस ते आकाशही संपतं. तेच तर शिकलो ना आपण आता, लीन पावतं विश्व. सगळं काय होतं, गुंडाळून घेतलं जातं. आणि ते कसं होत असेल याची थोडीशी कल्पना आपल्याला येते. जो एक वैज्ञानिक गोष्ट मी दरवेळेला तुम्हाला सांगतो, की जेव्हा अशी मोठी प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्ती असलेली वस्तू असते, ब्लॅक होल सारखी, द स्पेस, त्याच्या बाजूचं जे अवकाश म्हणजे आकाश, ते बेंड होतं ना, असं आईन्स्टाईनने सिद्ध केलेलं आहे. द स्पेस अराउंड इट बेंड्स. म्हणजे इट इज अ फिजिकल थिंग. इट इज अ फिजिकल थिंग. आपल्याला कळत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याला काय असं आकाश म्हणजे अवकाश आपल्याला समजायला कठीण जातं. पण इट इज स्टील अ फिजिकल थिंग, मॉडर्न सायन्स दॅट इज प्रूव्हिंग दॅट. हे आईन्स्टाईनने सिद्ध केलेलं. पण ते सुद्धा नंतर गुंडाळून घेतलं जातं. म्हणजे काय, ते सुद्धा काय आहे, माझ्या दृष्टीने असेल नित्य, पण ती सापेक्षच नित्य आहे. पण ब्रह्म नावाची जी वस्तू आहे, जी चिरंतन, सनातन, अनादि, अनंत, निर्विकार, ती कशी आहे, निरपेक्ष. निरपेक्ष. आणि म्हणूनच त्याला सत शब्दाचा अर्थच तो आहे बरं का. सत चित आनंद मधला जो सत आहे, निरपेक्ष अस्तित्व. आकाशाचं अस्तित्व किंवा नित्यता जी आहे ती सापेक्ष आहे. आणि पुढे म्हणतात, घटपटासारखे नाशवंतही ते नाही. म्हणजे घटपटासारखे अगदी पटकन नाशिवंत, ते एकदम आकाशापर्यंतचे असं ते नाही. हे जे दोन्ही भाव आहेत, या भावांहून पलीकडची, उत्पत्ती रहित व स्वतः सिद्ध. कारण नाश तेच पावतं जे उत्पत्ती ज्याची आहे. हा एक छान अजून एक बारकावा आपल्या समोर येतोय अभ्यास करता करता. काय, ब्रह्म भुवनान लोका. का म्हणून ते विनाशी आहेत? कारण ते निर्माण झाले. जे निर्माण होतं ते संपावंच लागतं, अबाधित नाही. मग आपण जे बोललो त्या एक क्षणाचं किंवा काही सेकंदाचं आयुष्य असलेल्या त्या क्षुद्र जंतूपासून अनेक कोट्यावधी वर्ष आयुष्य असलेल्या ब्रह्मदेवापर्यंत जे जे निर्माण होतं ते संपतच. आणि मग आता आपल्याला कळतं की त्या ब्रह्मतत्वाला अनादि का म्हणतात. कारण ते निर्माणच होत नाही, ते आहे 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 समजतच नाही आपल्याला लवकर. कारण मानवी बुद्धीला, पुन्हा मी जसं म्हणलो, खूप मर्यादा पडतात या गोष्टी समजून घेतात. कारण आपल्याला निर्माण होणं कळतं, जन्माला येणं कळतं, उत्पन्न होणं कळतं, त्याच्यात बदल होणं कळतं, बिघाड होणं कळतं, त्याच्यात केलेली दुरुस्ती सुधारणा कळते, दोन गोष्टी एकत्र करून तिसरी नवीन गोष्ट निर्माण केलेली कळते, हे सगळं कळतं आपल्या मानवी बुद्धीला. आणि म्हणून आपल्याला विनाशी कळतो. पण म्हणून अविनाशी अविनाशी म्हणजे किती अविनाशी हे कळू, कारण ते उत्पन्नच झालेलं नाही. आहे उत्पन्न वगैरे सगळे आपल्या पुन्हा मानवी संकल्पना. हे विश्व निर्माण झालेलं आहे, त्याच्या संदर्भाने सापेक्षतेने हे बोलणं सुरू आहे. त्यामुळे घटपटासारखे नाशिवंत नाही आणि आकाशासारखे सापेक्ष नित्य नाही.
तर ते काय आहे? निरपेक्ष नित्य, निरपेक्ष अविनाशी, आणि या दोन्ही भावांहून पलीकडची उत्पत्ती रहित स्वतः सिद्ध आहे. आणि जे हे विश्वची होऊनी असे. आता एक अतिशय सुंदर ओवी, मी जसं म्हणालो, माऊलींची अप्रतिम ओवी आहे. काय अर्ध्या अर्ध्या चरणात इतका व्यापक आशय माऊली व्यक्त करते पहा. जे हे विश्वची होणी असे, परी विश्व पण नासलेनी न नासे. कशाप्रमाणे उत्कृष्ट दृष्टांत माऊली देते. अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा. ही जी परमात्म वस्तू, ही प्रकृतीद्वारा विश्वच होऊन आहे. आता अशी वाक्य जेव्हा पुढे येतात, परमात्म वस्तू, पण तिथे दिलेला आहे शब्द प्रकृतीद्वारा. नाही तर पुन्हा परिणामवाद येऊ शकतो. वेदांताचा विवर्तवाद आहे, तो काय तो तर बघू, आपल्या वेळ नसेल उठला तर उद्या बघू. पण म्हणून इथे प्रकृतीद्वारा शब्द खूप महत्वाचा आहे. प्रकृतीच्या द्वारा, ती आहे त्याचं उपादान कारण. हे विश्व होऊन जाते. परंतु विश्वाचे विश्वत्व नष्ट झाल्याने ती वस्तू नष्ट होत नाही. अर्थात परमात्म वस्तूचा विश्वरूपाने अतात्विक परिणाम म्हणजे विवर्त आहे. आता आला इथे शब्द विवर्त. अर्थात परमात्म वस्तूचा वाचू, विश्वरूपाने अतात्विक परिणाम म्हणजे विवर्त आहे, आणि म्हणूनच ती विश्वाच्या नाशाने नष्ट होत नाही. कशाप्रमाणे? जसे पाटीवर लिहिलेली अक्षरे पुसली तरी त्याचा अर्थ पुसल्या जात नाही. माऊलींचा अप्रतिम दृष्टांत आहे. पाटीवर मी एखादा शब्द लिहिला, काय आजचा अभ्यास कठीण होता, गमतीचा विषय, माझ्यासाठी, मी माझ्या दृष्टीने बोलतो, तुमच्याकडे नसेल, आणि ते पुसून टाकलं, आता अक्षर गेली, अर्थ गेला का? नाही. ते पुसल्यावरही तुम्ही सगळेजण हसतात की नाही, ज्यांच्या कॅमेऱ्यासमोर, म्हणजे त्यांना सगळ्यांना एकतर ते पटलं असेल, कठीण वाटलं असेल माझ्यासारखं, किंवा मी कठीण करून सांगितलं असेल, हेही पटलं असेल. काही का पटलं, पण अक्षर पुसल्या गेली, नवी मी ती लिहिलीच नव्हती इथे, मी फक्त बोललो, आणि ते वाक्य विरून गेलं. पण हा अर्थ जसा आपल्या राहिला, एक दृष्टांत, पुन्हा त्या मर्यादित त्याच्यामध्ये अर्थ घ्यायचा त्या दृष्टांताचा. पण अतिशय सुंदर दृष्टांत आहे की तसे अक्षर पुसली जाणं म्हणजे हे जग पुसल्या जाणं, म्हणजे जग विश्व लयाला जाणं. पण तो अर्थ जसा राहतो, तसं ती ब्रह्मवस्तू राहते. पाहे पा तरंग तरी होत जात, परी तेथ उदक ते अखंड असत, तेवी भूताभावी न नाशत अविनाश जे. असे पहा की लाटा उत्पन्न होतात आणि जातात, परंतु त्या लाटात ते पाणी मात्र सर्व काळ जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणे पंचमहाभूते आणि जरायुजादी प्राणी यांचा अभाव झाला तरी पण ते नष्ट होत नाही, असे जे अविनाशी आहे. आता मग अशी सोन्याचा दृष्टांत दिला, आता पाण्याच्या लाटेचा दृष्टांत देत आहेत. आणि या श्लोकाची शेवटची ओवी घेऊ, 178 क्रमांकाची. नातरी आटतीये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. किंवा आटणाऱ्या अलंकारात कधीही न आटणारे सोने जसे असते. म्हणून मी मगाशी म्हणालो की लक्ष सोन्यावरती द्यायचं. सोनं आटलं, त्याची लगड झाली, सोनं विस्तार पावलं, त्याचे अलंकार झाले, हे आपली बोलण्याची भाषा. सोन्याच्या दृष्टीने जर विचार केला, काहीच झालेलं नाहीये. सोनं जसं आहे तसंच आहे. म्हणून सोनाराकडे जर तुम्ही लगड जरी घेऊन गेलात, किंवा ते सर्व दागिने जरी घेऊन गेलात, तरी त्याचं लक्ष कशावर असतं? सोन्यावर. ही डझंट केअर काय किती सुंदर आहे, पाटली आहे का बांगड्या, काय नाही, सोनं किती आहे. तर पहिले जर वजन आणि शुद्धता, पुन्हा समजा आपण असं गृहीत धरू त्याच्यात अशुद्धता भेसळ नाहीये, शुद्ध सोन्याचे दागिने समजा असं गृहीत धरू, त्याचं लक्ष जसं सोन्यावर असतं, तसं आपलं लक्ष सोन्यावर असलं पाहिजे. आता इथे सोनं म्हणजे आलं असेल लक्षात काय. त्यामुळे शेवटच्या ओळीत माऊली म्हणते की किंवा आटणाऱ्या अलंकारात, वाचला आपण अर्थ आत्ताच, कधी न आटणारे सोने जसे असते, तसे मरणाऱ्या जीव शरीराच्या आकारात जे अमर आहे, त्याच्याकडे माझं लक्ष असलं पाहिजे. आणि माझं अखंड लक्ष या देहावरती, आणि या देहाच्या सापेक्ष माझं छोटस जग असतं, अखंड त्याचा विचार. आता मगाशी मी बोललो होतो की परिणामवाद इथे आपल्याला सांगायचं नाहीये माऊलींना, माऊली कधीच ते सांगणार नाही, कारण
अम, पण दृष्टांतात तसं वाटू शकतं, तसं वाटू देऊ नका म्हणून मी बोललो. आता ते परिणाम म्हणजे काय, विवर्त म्हणजे काय, ते पुढच्याला बघू. आता आपली वेळ झालेली आहे. आज वेळ नाही आपल्याकडे, पुढच्याला बघूया. उजळणीचा भाग म्हणून तसंही आपण पुन्हा एकदा बघतच असतो, त्याच्यात त्याचा थोडासा अजून जास्त विचार करूया. बाकी काही नाही. पण पुन्हा एकदा दोन अव्यक्त शब्द आले होते आपल्या समोर, आणि त्या दोन्हीही अव्यक्त शब्दांचे अर्थ वेगळे आहे. एका अव्यक्ताला व्यक्ताच्या सापेक्षतेने अव्यक्त म्हटलं, एवढंच त्याचं महात्म्य. पण दुसरं एक आहे जे व्यक्ताच्याही पलीकडे, अव्यक्ताच्याही पलीकडे असलेलं अव्यक्त, पुन्हा आपल्या भाषेत बोलावं लागतं म्हणून. पण त्याला दुसरे शब्द वापरायचे तर अक्षर, अविनाशी, सनातन, चिरंतन इत्यादी, असं ते तत्व. हे आपण शिकलो. 178 पर्यंत येऊन थांबलेलो आहोत. पुढच्याला आपण 21 आणि 22च्या श्लोकाचा अभ्यास करू. ते दोन एकत्र केलेले आहेत, त्यांचा गट. आणि आज इथे थांबू. वेळ झालेली आहे. हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.